Hello everyone, this is KB and welcome to the new video. I know I have taken too much long period between two videos. I have too much data but I'm not able to upload the videos. So आदल्या दिवशी ऑफिसमध्ये असाच प्लॅन झाला आणि नेक्स्ट डे आम्ही मॉर्निंगलाच निघालो हरिहरेश्वर येथे. बीच आणि माउंटेन बोललं की मला एक वेगळीच एक्साइटमेंट असते. सो चला मग आजचा व्हिडिओ सुरू. सकाळी लवकरच उठून मित्राच्या गाडीमध्ये आम्ही सगळे म्हणजे मी आणि माझ्या ऑफिसचे मित्र हरिहरेश्वरला जाण्यासाठी निघालो. आम्हाला वन डे रिटर्नच करायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकर निघून रात्रीपर्यंत रिटर्न येणार होतो. आणि मुंबईपासून हरिहरेश्वर बऱ्याच अंतरावर असल्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये बराच वेळ जाणार होता. रस्त्यांना एन्जॉय करत आम्ही निघालो आणि येऊन पोचलो हरिहरेश्वर येथे. इकडे आल्यावर कोकणाची एक वेगळी साईड पाहायला मिळते आणि इकडे एक वेगळाच वाईब मिळतो. इकडे पण ऊन खूपच होतं. हरिहरेश्वर हे मंदिर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात येते. मुंबईपासून साधारणतः 200 किलोमीटरवर आहे. इथे भगवान शंकराचं आणि कालभैरवाचे असे 2 मंदिरं आहेत आणि त्यांना लागूनच बीचसुद्धा आहे, ज्याला आपण सगळे हरिहरेश्वर बीच म्हणून ओळखतो. इथले हे मंदिर पण मंदिराच्या आत तेवढंच थंड वाटत होतं. आम्ही आलो त्याच्या आदल्या दिवशीच इथली पालखी होती आणि दुसऱ्या दिवशी भंडारा होता, त्यामुळे आम्ही सुद्धा भंडाराचा लाभ घ्यायचा असं ठरवून आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आणि इथल्याच पंक्तीत जेवायला बसलो.
जेवण अगदी साध्या पद्धतीचं होतं, पण या जेवणाला एकदम नेक्स्ट लेवल टेस्ट होती। जेवून झाल्यानंतर मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी पाठून रस्ता आहे आणि त्याच रस्त्यांनी आम्ही पायऱ्या चढत निघालो। पायऱ्या चढून थोडं वर गेल्यावर बीचचा आणि मंदिराचा एक सुंदर असा व्ह्यू दिसत होता। थोडा वेळ चालून पुढे गेल्यावर बीचला उतरायचा रस्ता मिळाला। एक अद्भुत असा व्ह्यू दिसत होता। उभा रहा। चला खाली। डायरेक्ट स्टॉप ना पाजले होत ना, एकदा स्टॉप केला ना। तो व्ह्यू एन्जॉय करत आम्ही हळूहळू करून खाली उतरलो आणि बीचवर जाऊन पोहोचलो।
डोक्यावर कडक असं ऊन होतं, तरी सी व्ह्यू एन्जॉय करत मी थोडा वेळ तिथेच बसलो. आणि नंतर फोटोज क्लिक करून पुढे जायला निघालो. थोडा वेळ बीचवर एन्जॉय केल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. तर हा होता आजचा व्हिडिओ. पण तुम्हाला तो कसा वाटला? लेट मी नो इन द कमेंट्स. टिल देन, स्टे ट्यून अँड थँक यू.